Dear student, in the last two lecture, we are seeing commercial application of biotechnology. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या 2 तासापासून आपण त्या ठिकाणी असलेले काही जैव तंत्रज्ञान जे आहे तर त्या जैव तंत्रज्ञानाचे असणारे काही व्यावहारिक असणारे काही उपयोग जे आहेत तर ते उपयोग आपण त्या ठिकाणी पाहतोय. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण त्या ठिकाणी पाहिले कॉर्प बायोटेक्नॉलॉजी, पीक जैव तंत्रज्ञान. याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी असणारे काही हायब्रिड सीड्स, संकरित अशा प्रकारचे असणारे काही बियाणं, त्याच्यानंतर जेनेटिकली मॉडिफाईड अशा प्रकारचे असणारे काही कॉर्प्स म्हणजे जनुकीयदृष्ट्या उन्नत अशा प्रकारचे असणारे काही पिकं जे आहेत तर त्या पिकांविषयीची माहिती पाहिली. त्याच्यामध्ये असणारे काही बीटी कॉटन असेल, बीटी ब्रिंजल असेल किंवा गोल्डन राईस असेल याच्याविषयीची असणारी काही माहिती जी आहे तर ती माहिती आपण त्या ठिकाणी. त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी असणारे काही हर्बिसाइड्स टॉलरंट प्लॅन्ट म्हणजे तणरोधी अशा प्रकारचे असणारे काही वनस्पती ज्या आहेत तर त्या वनस्पतींची माहिती त्या ठिकाणी पाहिली. त्याच्यानंतर कॉर्प टेक्नॉलॉजीमध्ये आपण असणारे काही बायो फर्टिलायझर्स म्हणजे त्या ठिकाणी असणारे काही जैविक अशा प्रकारचे असणारे काही खतं जे आहेत तर त्या खतांमध्ये असणारे काही बॅक्टेरिया जे आहेत, रायझोबियम असेल, ॲझोटेरॅक्टर असेल, मॉस्टॅक असेल, ॲनिलिना असेल किंवा ओझोला असेल अशा प्रकारचे असणारे काही बायो फर्टिलायझर जे आहेत तर ते बायो फर्टिलायझर्स त्या ठिकाणी पाहिजे. त्याच्यानंतर पुढे आपण त्या ठिकाणी असणारे काही ॲनिमल हजबंडरी जी आहे तर ते ॲनिमल हजबंडरी विषयीची माहिती त्या ठिकाणी पाहिली. त्याच्यानंतर पुढे आपण असणारे काही ह्युमन हेल्थ, मानवी आरोग्य जे आहे तर त्या मानवी आरोग्याविषयीची माहिती त्या ठिकाणी. त्या असणारे काही मानवी आरोग्य जे आहे तर त्या मानवी आरोग्यामध्ये असणारे काही व्हॅक्सिन्स अँड व्हॅक्सिनेशन्स म्हणजे लस आणि लसीकरण याच्याविषयीची असणारी काही माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी पाहिजे. लस तयार करत असताना आपल्याला माहिती की अर्धमेले किंवा मृत जीवन किंवा विषाणू न टोचता त्याचे प्रतिजन म्हणून काम करणारे जे काही प्रथिनं जे आहेत तर ती प्रथिनं शुद्ध स्वरूपामध्ये ठोचली जातात आणि रोगाविरुद्धची प्रतिकार शक्ती कार्यान्वित ठेवून व्यक्तीला त्या लशी काय करताना दिसतात, रोगमुक्त त्या ठिकाणी ठेवताना दिसतात. जैव तंत्रज्ञान जे आहे तर त्या जैव तंत्रज्ञानाच्या साह्यानं तयार करण्यात आलेल्या ज्या काही लसी ज्या आहेत तर त्या लसी आपण पाहिलं की थर्मोस्टेबल म्हणजे अधिक तापमान स्थिर असून त्याच्यानंतर रिमेन ऍक्टिव्ह फॉर द लॉंगर ड्युरेशन म्हणजे त्याची असणारी काही क्षमता जी आहे तर ती क्षमता त्या ठिकाणी जास्त काळ त्या ठिकाणी टिकून राहते. याची 2 उदाहरणं आपण त्या ठिकाणी पाहिली होती की व्हॅक्सिन ऑफ पोलिओ आणि हिपॅटायटिस म्हणजे पोलिओची लस आणि हिपॅटायटिसची लस इथपर्यंत आपण त्या ठिकाणी मागच्या तासाला पाहिले. याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला पाहिजे आहे इडिबल व्हॅक्सिन, ज्याला त्या ठिकाणी खाद्य लसी आपण त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. पेज नंबर 94 वर इडिबल व्हॅक्सिन्स, खाद्य लसी. वर्क ऑन प्रोडक्शन ऑफ इडिबल व्हॅक्सिन इज इन प्रोग्रेस अँड प्रेझेंटली पोटॅटोज आर बीइंग प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ द बायोटेक्नॉलॉजी. की खाद्य लसी जी आहे, आता खाद्य म्हणजे खाऊ शकतो अशा प्रकारच्या खाद्य लसी जी आहे तर त्या खाद्य लसी निर्माण करण्याचं कार्य त्या ठिकाणी चालू असून सध्या जनुकीय असणारे काही तंत्रज्ञान जे आहे तर त्या तंत्रज्ञानाच्या साह्यानं बटाटे जे आहे तर त्या बटाट्यांचं उत्पादन त्या ठिकाणी घेतलं जातं. दीज पोटॅटोज आर कॉल्ड ॲज ट्रान्सजेनिक पोटॅटोज आणि अशा प्रकारचे असणारे काही बटाटे जे आहे तर त्या बटाट्यांनाच काय म्हटलेले जनुकीय पारेषित अशा प्रकारचे बटाटे त्या ठिकाणी म्हटले. दीज पोटॅटोज विल ऍक्ट अगेन्स्ट द बॅक्टेरिया लाईक व्हिब्रिओ कॉलेरी, काय म्हटलेले व्हिब्रिओ कॉलेरी, इचेरचिचिया कोली, नाव नीट लक्षात ठेवा, व्हिब्रिओ कॉलेरी आणि इचेरचिया कोली. आणि हे जे असणारे जे काही बटाटे जे आहेत तर ते बटाटे व्हिब्रिओ कॉलेरी त्याच्यानंतर इचेरचिचिया कोली यासारखे असणारे जे काही जीवाणू जे आहेत तर त्या जीवाणूंच्या विरुद्ध त्या ठिकाणी काम जे आहे तर ते काम त्या ठिकाणी करताना दिसतात. Consumption of these raw potatoes generate the immunity against the cholera and the disease caused due to the E. coli. मग अशा प्रकारचे हे जे काही जनुकीय पारेषित अशा प्रकारचे असणारे जे काही बटाटे जे आहेत तर ते बटाटे काय करता असतात, कच्चे त्या ठिकाणी खाल्ल्यामुळं कॉलरा असेल किंवा ई कोलाई हा जो काही जीवाणू जो आहे तर त्या जीवाणू विरुद्ध
जीवाणूंमुळे होणाऱ्या रोगांविरुद्धची प्रतिकारशक्ती जी आहे तर ती प्रतिकारशक्ती त्या ठिकाणी निर्माण होताना दिसते. पहा पुढे काय म्हटलेले, व्हॉट विल हॅपन इफ दिस पोटॅटोज आर कुक्ड फॉर द कन्झम्पशन. मग अशा प्रकारचे जनुकीय पाराशित असणारे काही बटाटे जे आहे तर ते बटाटे जर शिजवून जर खाल्ले तर काय होईल, तर त्याच्यामध्ये असणारे जे काही बॅक्टेरिया जे आहे तर ते बॅक्टेरिया काय होतील, डिस्ट्रॉय त्या ठिकाणी होतील आणि म्हणून त्या ठिकाणी ते कच्चे खायचे. त्या ठिकाणी आपल्याला ट्रान्सजेनिक पोटॅटो जे आहे तर ते पोटॅटो त्या ठिकाणी दाखवलेले की इंजेक्टेड व्हायरस इन द प्लॅन्ट. म्हणजे या ठिकाणी वनस्पती ज्या आहेत तर त्या वनस्पती विषाणूमध्ये काय केलं जातात, त्या ठिकाणी घातल्या जातात. इथे म्हटलेलं आपल्याला आयसोलेशन ऑफ द डिझायर जीन फ्रॉम द ह्युमन पॅथोजन. म्हणजे मनुष्य प्राणी जे आहे तर त्या मनुष्य प्राण्यामध्ये आढळणारे जे काही रोग जंतू जे आहे तर त्या रोग जंतूमधून निश्चित अशा प्रकारचं जनुक जे आहे तर ते जनुक त्या ठिकाणी वेगळं काढलं जातं आणि हे काय केलं जातं, ट्रान्सजेनिक प्लॅन्ट व्हायरस म्हणजे जनुकीय पारेषित विषाणू वनस्पती जे आहे तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी ते इंजेक्ट केलं जातं. त्याच्यानंतर व्हायरस इन्फेक्ट द पीसेस ऑफ द पोटॅटो लिंकेज. मग अशा प्रकारची जी काही बटाट्याची असणारी जी काही पानं जी आहेत, आता याच्यामध्ये असणारी जी काही बटाट्याची असणारी काही पानं त्या ठिकाणी असतील, या ठिकाणी अशा पद्धतीची असणारी जी काही ल्युजेस जे आहे तर ते पोटॅटो ल्युजेस त्या ठिकाणी असतात. म्हणजे बटाट्याची असणारी जी काही पानं जी आहेत तर त्या पानांच्या तुकड्यांना या विषाणूंचा काय होता नसतो, संसर्ग त्या ठिकाणी होता. त्याच्यानंतर एंटायर प्लॅन्ट इज डेव्हलप फ्रॉम द लीफ पीसेस कंटेनिंग द जीन्स ऑफ द ह्युमन पॅथोजेन्स. म्हणजे ज्या ठिकाणी संपूर्ण असणारी जी काही वनस्पती जी आहे तर ती संपूर्ण वनस्पती पानाच्या तुकड्यापासून संपूर्ण असणारे जे काही रोग जे आहेत तर ते रोग त्या ठिकाणी तयार होत नसतं, ज्यामध्ये मानवी रोगाचे असणारे जे काही रोग जंतूचा असणारे जे काही जनुक जे आहे तर ते जनुक त्या ठिकाणी असतात. आणि शेवटी आपल्याला दिलेले की कन्झम्पशन ऑफ द रॉ पोटॅटो हेल्प्स टू डेव्हलप द इम्युनिटी अगेन्स्ट दॅट बॅक्टेरिया. आणि अशा प्रकारचे असणारे जे काही कच्चे बटाटे जे आहेत तर ते कच्चे बटाट्याचं आपण सेवन केल्यामुळे काय होतं नसतं, त्या रोग जंतूविरुद्धचं म्हणजे कोणते त्या ठिकाणी कॉलरा असेल किंवा ई कोलाय असेल या जीवाणूमुळे होणाऱ्या जे काही रोगाविरुद्ध त्या ठिकाणी प्रतिकार शक्ती जी आहे तर ती प्रतिकार शक्ती त्या ठिकाणी निर्माण होतात. येतोय याच्यानंतर पुढे आता याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे ट्रीटमेंट. याला आपण त्या ठिकाणी रोगोपचार अशा प्रकारचा शब्द त्या ठिकाणी आहे. रोगोपचार म्हणजे रोग आहे तर त्या रोगावर उपचार त्या ठिकाणी करणे. पाच ट्रीटमेंटमध्ये काय दिलेले की बायोटेक्नॉलॉजी इज युजफुल फॉर द प्रोडक्शन ऑफ द हार्मोन्स like insulin, somatotropin and blood clotting factors. की इन्सुलिन असेल, त्याच्यानंतर सोमॅटोट्रॉफिन हे जे काही वृद्धिवाढीचं असणारे जे काही संप्रेरक, त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलं ब्लड क्लॉटिंग फॅक्टर म्हणजे रक्त गोठवणारे जे काही घटक यांच्या निर्मितीसाठी काय केलं तो, तर त्या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसतंय की असणारी जी काही बायोटेक्नॉलॉजी जी आहे तर त्या बायोटेक्नॉलॉजीचा वापर त्या ठिकाणी केला. कशासाठी केला जातो त्या ठिकाणी थोडक्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की बायोटेक्नॉलॉजी इज युजफुल फॉर प्रोडक्शन ऑफ hormones like insulin, somatotropin and blood clotting factors. काय सांगितलेले की जैव तंत्रज्ञान जे आहे तर त्या जैव तंत्रज्ञानाच्या साह्यानं इन्सुलिन असेल, सोमॅटोट्रॉफिन असेल किंवा रक्त गोठवणारे जे काही घटक जे आहेत तर यांच्या निर्मितीसाठी जैव तंत्रज्ञान जे आहे तर त्या जैव तंत्रज्ञानाचा वापर त्या ठिकाणी केला जातो. त्याच्यानंतरचा पुढचा घटक आपल्याला पाहिजे आहे इंटरफेरॉन. पुढचा आहे इंटरफेरॉन. आता हे इंटरफेरॉन काय दिलेले पहा
की दिस इज द ग्रुप ऑफ स्मॉल साइज्ड प्रोटीन मॉलिक्युल्स युज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ द व्हायरल डिसीज. इंटरफेरॉन म्हणजे काय, तर हा छोट्या आकाराच्या प्रथिनांचा गट त्या ठिकाणी असून विषाणूजन्य अशा प्रकारचे असणारे जे काही रोग जे आहेत तर त्या रोगांच्या उपचारासाठी त्या ठिकाणी तो वापरण्यात येतो. हे सांगता येईल याचे. तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की धिस इज ए ग्रुप ऑफ स्मॉल साइज्ड प्रोटीन molecule used in treatment of viral diseases. की विषाणूजन्य असणारे जे काही रोग जे आहेत तर त्या रोगांच्या उपचारासाठी हे असणारे जे काही इंटरफेरॉन जे आहे तर त्या इंटरफेरॉनचा असणारा जो काही उपयोग जो आहे तर तो उपयोग त्या ठिकाणी केला. These are produced in the blood. आणि ह्याचे काय असतात ते काही इंटरफेरॉन जे आहे तर याची निर्मिती जी आहे तर ती रक्तामध्ये त्या ठिकाणी होतात. हाऊएव्हर नाउअडेज विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी ट्रान्सजेनिक इकोली, नाव नीट लक्षात ठेवा काय म्हणते मी या ठिकाणी, ट्रान्सजेनिक काय आहे तर त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेले की ट्रान्सजेनिक, याचं स्पेलिंग जे आहे तर ते आपल्याला पाहिजे ट्रान्सजेनिक इकोली. काय सांगितलेले की सर्वसाधारणपणे हाऊएव्हर नाउअडेज विथ द हेल्प ऑफ द बायोटेक्नॉलॉजी ट्रान्सजेनिक इकोली आर युज्ड फॉर द प्रोडक्शन ऑफ द इंटरफेरॉन. म्हणजे आजकाल काय केलं तर जैवतंत्रज्ञान जे आहे तर त्या जैवतंत्रज्ञानाच्या मधून जनुकीय दृष्ट्या उन्नत अशा प्रकारचे जीवाणू इकोली किंवा इकोलाई याचा असणारा जो काही वापर जो आहे तर तो वापर मात्र त्या ठिकाणी इंटरफेरॉन निर्माण करण्यासाठी त्या ठिकाणी केला जातो. त्याच्यानंतरच पुढचं पाहिजे आपल्याला जीन थेरपी. ही आकडा आहे काय सांगितले, जीन थेरपी. आता जीन थेरपी म्हणजेच काय तर जनुकीय त्या ठिकाणी उपचार. आता काय केला की जीन थेरपी टू ट्रीट जेनेटिक डिसऑर्डर्स इन द सोमॅटिक सेल हॅज बिकम पॉसिबल ड्यू टू द बायोटेक्नॉलॉजी. आता ही जी काही जीन थेरपी जी आहे तर ती जीन थेरपी काय सांगितले, टू ट्रीट जेनेटिक डिसऑर्डर्स इन द सोमॅटिक सेल. टू ट्रीट जेनेटिक डिसऑर्डर इन सोमॅटिक सेल. की जनुकीय उपचार जे आहे तर ते जनुकीय उपचार कधी केले जातात तर असताना जे काही सोमॅटिक सेल म्हणजे असताना जे काही कायिक पेशी जे आहे तर त्या कायिक पेशीमध्ये काही जनुकीय असणारे जे काही दोष जे आहे तर ते दोष निर्माण जर त्या ठिकाणी जर झाले तर त्या पेशींवर काय केलं जातं तर त्या ठिकाणी जनुकीय उपचार जे आहे तर ते जनुकीय उपचार त्या ठिकाणी केले जातात. आणि हे सर्व त्या ठिकाणी जैवतंत्रज्ञान जे आहे तर त्या जैवतंत्रज्ञानामुळे आपल्याला त्या ठिकाणी शक्य आहे. फॉर एक्झाम्पल काय सांगितलेले की फॉर एक्झाम्पल फिनाइल केटोन्युरिया. काय नाव लिहिले त्या ठिकाणी मी की फिनाइल केटोन्युरिया. येथे पुन्हा एकदा लक्षात ठेवा फिनाइल केटोन्युरिया. त्याला त्या ठिकाणी PKU अशा प्रकारचं शॉर्टकट मध्ये त्या ठिकाणी म्हटलेले फिनाइल केटोन्युरिया. पहा की फिनाइल केटोन्युरिया अरायजेस ड्यू टू द जेनेटिक चेंजेस इन हिपॅटोटाइस दॅट इज द लिव्हर सेल. उदाहरणार्थ त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं की फिनाइल केटोन्युरिया हा जो काही विकार जो आहे तर तो विकार यकृतातील असणारे जे काही पेशी जे आहे तर त्या पेशीमध्ये जनुकीय असणारे जे काही दोष जो आहे तर तो दोष निर्माण झाल्यास त्या ठिकाणी होताना दिसतो. आणि पुढे आपल्याला सांगितले इट हॅज बिकम पॉसिबल टू ट्रीट विथ द जीन थेरपी. आणि
हा जो काय असणारा जो काही दोष जो आहे तर तो दोष जीन थेरपीच्या साहाय्याने त्याच्यावर उपचार जे आहे तर ते उपचार त्या ठिकाणी करणं शक्य त्या ठिकाणी. धिस मेथड इज कॉल्ड ॲज सोमॅटिक सेल जीन थेरपी. आणि ही जी काही पद्धत जी आहे तर त्या पद्धतीला सोमॅटिक सेल म्हणजे कायिक असणारे जे काही जनुकीय उपचार पद्धती त्या ठिकाणी म्हटले. ऑल द सेल्स एक्सेप्ट स्पर्म अँड ओव्हा. आता स्पर्म आणि ओव्हा आपण मागे त्या ठिकाणी पाहिलेले. स्पर्म म्हणजे काय आणि ओव्हा म्हणजे काय. काय सांगितले की ऑल द सेल एक्सेप्ट द स्पर्म अँड ओव्हा इन द बॉडी आर कॉल्ड ॲज द सोमॅटिक सेल. त्या ठिकाणी स्पर्म म्हणजे काय तर त्या ठिकाणी शुक्रपेशी आणि ओव्हा म्हणजे काय तर त्या ठिकाणी असणारी काय अंडपेशी. बरोबर. म्हणजे सर्वसाधारणपणे शुक्रपेशी आणि अंडपेशी यांच्या व्यतिरिक्त शरीरामधल्या असणाऱ्या ज्या काही सर्व पेशी ज्या आहेत तर त्या सर्व पेशींना काय म्हणतो आपण त्या ठिकाणी सोमॅटिक सेल किंवा कायिक पेशी त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. त्याच्यानंतर पहा एक ब्रॅकेटमध्ये आपल्याला माहिती दिलेली. डू यू नो, तुम्हाला माहिती आहे का की इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ द सायन्स हॅज डेव्हलप ए ट्रान्सजेनिक व्हरायटी ऑफ द टोबॅको. भारतीय विज्ञान संस्था जी आहे तर तिनं जनुकीय पारेषित अशा प्रकारची तंबाखूची असणारी जी काही जात जी आहे तर ती जात त्या ठिकाणी विकसित केली. इफ कॅटल फेड अपॉन द लीव्हजेस ऑफ धिस प्लांट दे डू नॉट कॉन्ट्रॅक्ट ए व्हायरल डिसीज रेंडर पेस्ट. ही जी काही अशा प्रकारची असणारे जे काही ट्रान्सजेनिक असणारे जे काही टोबॅको जे आहे तर ती टोबॅकोची असणारी जी काही पानं जी आहे तर ती पानं जर त्या ठिकाणी काय सांगितलं आपल्याला तर त्या ठिकाणी इफ कॅटल फेड ऑन दॅट लीव्हजेस ऑफ दिस प्लांट म्हणजे ही जी काही पानं जी आहे तर ती पानं जर जनावर जी आहे तर त्या जनावरांनी जर चघळली तर त्यांना रिंडर पेस्ट. कांत सांगितलंय रिंडर पेस्ट. रिंडर पेस्ट आता मराठीमध्ये सुद्धा त्याला रिंडर पेस्टच त्या ठिकाणी म्हटलेले. म्हणजे रिंडर पेस्ट हा विशिष्ट अशा प्रकारचा त्वचारोग जो आहे तर तो त्वचारोग त्या ठिकाणी ती जनावर जी आहे तर त्या जनावरांना त्या ठिकाणी होत. त्याच्यानंतरचं सर्वात महत्वाचं आपल्याला पाहिजे ते आहे क्लोनिंग. आता पुढे क्लोनिंग. तर क्लोनिंग कशाला म्हणायचं बा की प्रोडक्शन ऑफ रिप्लिका ऑफ एनी सेल ऑर ऑर्गन ऑर एंटायर ऑर्गॅनिझम इज कॉल्ड क्लोनिंग. नीट लक्षात ठेवा काय सांगतोय की प्रोडक्शन ऑफ रेप्लिका ऑफ एनी सेल ऑर ऑर्गन ऑर एंटायर ऑर्गॅनिझम इज कॉल्ड क्लोनिंग. क्लोनिंग म्हणजे काय की एखादी असणारी जी काही पेशी किंवा असणारा जो काही ऑर्गन अवयव किंवा पुढे आपल्याला सांगितलं एंटायर ऑर्गॅनिझम संपूर्ण असणारा जो काही शरीर जे आहे तर त्याची हुबेहूब प्रतिकृती त्या ठिकाणी तयार करणं त्याला आपण म्हणणारे क्लोनिंग. पहा काय सांगता येईल की क्लोनिंग प्रोडक्शन ऑफ काय सांगितलेली की प्रोडक्शन ऑफ रेप्लिका. आता रेप्लिका म्हणजे प्रतिकृती कशाची प्रोडक्शन ऑफ रेप्लिका ऑफ एनी सेल कोणती अशा प्रकारची असणारी जी काही पेशी जी आहे तर त्या पेशीची प्रतिकृती. किंवा दुसरं आपल्याला सांगितलंय असणारा जो काय अवयव किंवा दुसरं आपल्याला सांगितलंय एंटायर ऑर्गॅनिझम. एंटायर ऑर्गॅनिझम म्हणजे पूर्ण अशा प्रकारचं शरीर शरीराची संपूर्ण शरीराची हुबेहूब अशा प्रकारची प्रतिकृती त्या ठिकाणी निर्माण करायचं त्याला काय म्हणणार आपण त्या ठिकाणी क्लोनिंग जे आहे तर ते क्लोनिंग त्या ठिकाणी म्हणतात. येते पाहता या क्लोनिंग मध्ये पुढे आपल्याला दिलेले रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग. रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग. आता रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग म्हणजे काय तर प्रजनात्मक अशा प्रकारचं असणारं जे काही क्लोनिंग. पहा नीट लक्षात ठेवा एक क्लोन. आता क्लोनिंगची व्याख्या तुमच्या लक्षात आली. क्लोनिंग म्हणजे काय एखादी असणारी जी काही पेशी असेल अवयव असेल किंवा संपूर्ण शरीर जे आहे तर त्या संपूर्ण शरीराची हुबेहूब प्रतिकृती त्या ठिकाणी तयार करणं त्याला म्हटलं आपण त्या ठिकाणी क्लोन. ए क्लोन कॅन बी प्रोड्यूस by the fusion of the nucleus of the somatic cell with the eunucleated ovum of anybody. anybody म्हटलेले तर एखादं असणारं जे काही शरीर जे आहे
तर त्या शरीरातील केंद्रक विरहित अशा प्रकारचं असणारं जे काही श्रीबीज आणि दुसऱ्या शरीरातील असणारे जे काही कायिक पेशीचं असणारे जे काही केंद्र यांच्या संयोगानं क्लोन जे आहे तर तो क्लोन काय केला तो त्या ठिकाणी जन्मतो. दस देर इज द नो नीड ऑफ द स्पर्म टू प्रोड्यूस द न्यू ऑर्गॅनिझम. आणि म्हणजेच या ठिकाणी आपल्या लक्षात येत असतंय की नवा अशा प्रकारचा असणारा जो काही जीव जो आहे तर त्या जीवाच्या निर्मितीसाठी असणारा तो काही नर किंवा पुरुष शुक्रपेशी जे आहे तर त्या शुक्रपेशींची गरज त्या ठिकाणी नसते. पुन्हा एकदा लक्षात ठेवा काय म्हणतो आपण त्या ठिकाणी की एखाद्या शरीरातील केंद्रक विरहित अशा प्रकारचं स्त्रीबीज दुसऱ्या शरीरातील असणारे काही कायिक पेशीचं असणारे काही केंद्रक यांच्या संयोगानं क्लोन जे आहे तर तो क्लोन त्या ठिकाणी जन्मताना दिसतो. म्हणजेच नव्या जीवाच्या निर्मितीसाठी असणारा जो काही पुरुष असेल किंवा नर शुक्र पेशी जी आहे तर तिची असणारी काही गरज जी आहे तर ती गरज त्या ठिकाणी नसते. याच्यानंतर पुढे पान नंबर 95 वर इंटरनेट माय फ्रेंड कलेक्ट मोर इन्फॉर्मेशन अबाउट द ह्युमन जिनोम प्रोजेक्ट वन ऑफ द इम्पॉर्टंट प्रोजेक्ट इन द वर्ल्ड. मानवी जिनोम प्रकल्प या जगातील महत्वाचा असणारा जो काही प्रकल्प जो आहे तर त्या प्रकल्पाविषयीची इंटरनेटवरून माहिती जी आहे तर ती माहिती तुम्ही त्या ठिकाणी मिळवण्याचा प्रयत्न करा. पण एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.